विधान परिषदेच्या 11 जागांकरता 12 जुलैला म्हणजेच उद्या मतदान होत आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। दरम्यान शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंकडून सगळ्या आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला। शिवसेना आमदारांचा मुक्काम सध्या वांद्र्यातील ताज लँड्स एंडमध्ये आहे, तर कुलाबा इथल्या ताज प्रेसिडेंट्समध्ये भाजप आमदारांची बैठक होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना अंधेरीमधील द ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे। बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करत आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया यासोबतच मतांचा कोटा याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे। दरम्यान विधान परिषद निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणण्याकरता अजित पवारांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय। निवडणुकीत आमदार फुटू नयेत म्हणून आमदारांचा मुक्काम हॉटेल्सवर आहे आणि शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम वांद्रे इथला ताज लँड्स एंडमध्ये आहे। दरम्यान महाविकास आघाडीचे आणि त्यात काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार आमच्या उमेदवाराला मतदान करतील आणि नंतर ते महायुती सोबत येतील असा गौप्यस्फोट आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। या संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। आमदार साहेब, एकनाथ शिंदे यांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे। आपल्या सगळ्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ का आली? विधान परिषदेची निवडणूक उद्या होत आहे। विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्याचा गेम त्या ठिकाणी खेळत आहेत, परंतु आम्हा सगळ्यांना पूर्णपणे आत्मविश्वास आहे की महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील आणि म्हणून आपल्या आमदारांना त्या ठिकाणी एक कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी याची ठरवायची या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी इथे हॉटेलमध्ये आणलेले आहे। असं कोणत्याही आमच्यावर प्रेशर त्या ठिकाणी नाही आहे। आम्ही सगळे प्रामाणिकपणे शिंदे साहेबांच्या आदेशाचे पालन त्या ठिकाणी प्रत्येक आमदार करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण सुरुवातीपासून असा दावा करताय की सगळ्या जागा तुमच्या निवडून येतील, मात्र मतांची आकडेवारी किंवा त्याचं जर गणित बघितलं तर 1-2 जागांसाठी तुम्हाला इतर पक्षांचे आमदार जे आहेत ते फोडावे लागणार आहे। त्याचं गणित कसं बसवलं आहे? ते नक्कीच आमचे महायुतीचे तिन्ही नेते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते या संदर्भात अतिशय अलर्ट आहेत आणि यातली तुम्हाला मास्टर की देवेंद्रजींची सगळ्यांना कल्पना आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी मागची राज्यसभासुद्धा पाहिलेली आहे की कशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस ती निवडणूक जिंकलेली होती। त्यामुळे आम्हा सगळ्यांना आत्मविश्वास आहे की ही निवडणूक महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील। मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल उद्याच्या निवडणुकीला? नक्कीच पाहायला मिळेल। जे काय आज ज्या पद्धतीने ते सांगतात ती परिस्थिती त्यांची नाही, परिस्थिती आमची अतिशय चांगली। त्यामुळे उद्या ते आम्हाला मतदान करून काही दिवसांनी आमच्याबरोबरच ते महायुतीमध्ये येतील। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, हॉटेल ताज एंड, मुंबई। विधान परिषद निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या 3 आमदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत। हितेंद्र ठाकूर यांनी गेले 2 आठवडे सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांची निर्णायक मतं कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याबाबत हितेंद्र ठाकूर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। काय सांगाल तुम्ही? उद्या मतदान आहे आणि तुमची 3 मतं अतिशय निर्णायक आहेत। महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, दोन्ही तुमच्याशी संपर्क साधतायत। तुमचा संपर्क कोणाशी झाला? मी आहे, आमचे दुसरे आमदार राजेश पाटील आहेत, चिरंजीव क्षितिज ठाकूर आहेत। महाआघाडी महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांना मी भेटलोय। मी त्यांनी मला बोलवलं, भेटायला आले, ऑफिसमध्ये आले, सगळ्यांनाच भेटतोय। पण भेटलात, पण कोणाच्या बाजूने तुम्ही मतदान करणार हे सगळं? आपण लोकशाहीत आहे, आणखीन संविधानाने आपल्याला गुप्त मतदानाचा अधिकार दिलेला तो आम्हाला पण बजावून द्या ना। पण तुम्ही कोणाच्या बाजूने? कारण 10 उमेदवार आहेत आणि 11 उमेदवार, 12 उमेदवार आहेत। कसं होणार? म्हणजे एक कोणतरी उमेदवार पडणार आहे, शेवटी रस्सीखेच चालू आहे, सगळं चालू।
आता हे मोठ्या पक्षांचं त्यांची काय अंडरस्टँडिंग आहे, कशा प्रकारे काय काय आमदारांना हे केलं आहे त्यांनी, त्याच्यावर अवलंबून आहे. तर त्याच्यामुळे त्यांना डिटेल माहीत मोठ्या. आम्ही लहान 3 आमदारवाले आहेत, त्याच्यामुळे मला दुःख होते. अजून एक 5-7 आमदार असते तर जास्त मजा आली असती. ती करू, पुढच्या वेळी करू. पण हे त्या मोठ्या पक्षांची गणितं काय ती त्यांच्या कोठरीमध्ये मी मिळत नाही. मग ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, त्या प्रमुख ते बोलवल्यावर मी भेटतो. उद्या निर्णायक दिवस आहे. तुम्ही ज्यांच्या बाजूने जाणार त्यांचा उमेदवार निवडून येणार आहे. मग साहजिकच तुम्हाला देखील आपल्या बाजूने ओढण्यासाठी म्हणजे थोडक्यात समजून जाणं, जे 11 निवडून आले ते माझे उमेदवार, तिकडे माझा कल. पण अतिशय अटीतटीची पुन्हा एकदा निवडणूक महाराष्ट्राला पाहायला मिळते विधान परिषदेच्या या एकूण 11 जागांसाठी. तुमची मतं निर्णायक असल्यामुळे तुम्हाला आपल्या बाजूला ओढण्यासाठी खूप पॉलिटिक्स राजकारण सुरू आहे. पडद्यामागे अनेक हॉटेल पॉलिटिक्स देखील सुरू झालेले आहे. तुम्हाला कुठल्या हॉटेलवरती बोलवण्यात आलं का? दुर्दैवाने मला नाही हो, मला पण 5 स्टार बघायचे आहेत, कोण बोलवतच नाही. हे सगळे राहतात 5 स्टार, मला कोणीच नाही बोलवलं. मी तक्रार पण केली, कारण आम्हाला पण दाखवा. तिन्ही आमदार तिन्ही पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची, तिसऱ्या पसंतीची असं काय मतविभागणी केली जाते? 11 पसंती आहेत आमच्याकडे. 3 गुणिले 11 33 पसंती आहेत आमच्याकडे. बघू त्याला काय करायचं ते. म्हणजे उद्या तुमचा निर्णायक दिवस असणार आहे. 100%. आणि माझा जो पण निर्णय असतो तो आमच्या जिल्ह्याकरता, पालघर जिल्ह्याकरता, आमच्या तालुक्याकरता, आमच्या लोकांकरता असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.